हॅलो फ्रेंड्स, वुलन क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर असं तोरण आपण कसं विणायचं ते इथे आपण बघणार आहोत. त्यासाठी आपण सुरुवातीला हा येलो कलरचा धागा यूज करणार आहोत. त्यानंतर हा ब्ल्यू कलरचा धागा यूज करायचा आहे. आपल्याला मोठी लागणार आहेत. क्रोचेट हुक आपण 1.75 mm चा घेतलेला आहे. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. फ्रेंड्स, जर अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. सुरुवातीला इथे मी अशा प्रकारे हे मार्किंग करून घेतलेले आहे. त्यानंतर मी इथे मध्ये डिझाईनसुद्धा करून घेतली आहे. या पद्धतीने आपण इथे करून घेणार आहोत. ती कशी करायची ते आपण बघायचं आहे. इथे सुरुवातीला हा ब्ल्यू कलरचा धागा यूज करणार आहोत. त्यासाठी हे जे मार्किंग केलं आहे त्याचे आपण इथे अशा प्रकारे हे हुक सुरुवातीला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हा धागा ओढून घ्यायचा. आता हे आपण सुरुवातीला एक एक चेन करून घ्यायचे आहेत. टोटल इथे आपण हे 15 चेन करून घ्यायचे आहेत. पंधरा चेन इथे करून घेतलेले आहेत. त्यानंतर हे जे आपण मार्किंग केलं आहे हा गॅप इथे आपण सोडणार आहोत. त्यानंतर इथे अशा पद्धतीने हे जॉईन करून घ्यायचं आहे. सिंगल क्रोशेट करून जॉईन करायचं आहे. त्यानंतर इथे पुढे येणार आहोत आपण अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपण हे पुढे येणार आहोत. तोरण आपण टर्न करून घेणार आहोत. इथे आपण पुढे आल्यानंतर एक एक डबल क्रोशेट करायचं आहे. जे आपण सिंगल क्रोशेट केलं त्याच्यावरतीच आपण एक एक सिंगल क्रोशेट नाही, सुरुवातीला आपण जी चेन केली त्याच्यावरतीच आपण एक एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत आणि ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. टोटल इथे आपण हे 15 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. इथे आपले हे 15 डबल क्रोशेट बनून कंप्लीट झालेले आहे. इथे आपण जे जॉईन करून घ्यायचं आहे, इकडे एक सिंगल क्रोशेट करून हे जॉईन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला ही डिझाईन करून घ्यायची आहे. आता इथे आपण पुढे मोती लावून घेणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट आपण ह्या धाग्यामध्ये मोती कशी विणायची ते बघणार आहोत. सुरुवातीला अशा पद्धतीने एक छोटा धागा घ्यायचा आपल्याला. आपण हा कुठलाही धागा घेऊ शकतो. त्यानंतर फेविकॉल लागणार आहे, मोती लागणार आहेत. सुरुवातीला फेविकॉलच्या साहाय्याने आपण हा थोडा फेविकॉल अशा प्रकारे हातावर टाकून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे. आणि आता जिथे आपण हा धागा मोती आपल्याला टाकायचे आहेत तिकडे आपण अशा प्रकारे हा धागा जॉईन करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात. आता हे एक्स्ट्रा जो ग्लू आहे तो आपण इथे काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे थोडा ड्राय करून घ्यायचा आहे. आता अशा पद्धतीने हे थोडं सुकलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मोती कसे घालायचे बघू. अगदी इझिली आपण जशी सुईने घालतो, कधी कधी सुईसुद्धा आपल्या धाग्यामध्ये जात नाही, त्यापेक्षा या पद्धतीने आपण हे मोती सर्व टाकून घ्यायचे. जेवढे मोती आपल्याला पाहिजे असतात आपण तेवढे टाकून घेऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात, अगदी फटाफट जातात. जेवढे मोती आपल्याला पाहिजे असेल तेवढे आपण ह्याच्यातून टाकू शकतो. कधी कधी आपण सुईने करतो पण ती सुईसुद्धा आपल्या धाग्यामध्ये जात नाही. ही सर्वात सोपी आणि इझी ट्रिक आहे. अशाच ट्रिकसाठी वुलन क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. अशा प्रकारे हे मोती टाकून घ्यायचे. त्यानंतर हा धागा काढून टाकायचा. आपले मोतीसुद्धा इथे आपण गेले. आता नेक्स्ट जी डिझाईन असेल आपण ती कंप्लीट करू शकतो. अशा प्रकारे
अशा प्रकारे हे आपण जॉईंटसुद्धा करून घेतलेलं आहे. इथे आपण हे सर्व मोती लावून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे आपण ही 6 लाईन करून घेतलेल्या आहेत. 1 2 3 4 5 आणि हे 6 लाईन इथे आपण करून घेतलेल्या आहेत. आता पुढे आपण हा धागा पुन्हा इथे जॉईन करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि एक सिंगल क्रोशेट करायचं आहे. सॉरी, एक चेन करायची आहे. सिंपल चेन करायची आपल्याला. इकडे साखळी करून घ्यायची आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7 साखळ्या करायच्या आहेत. त्यानंतर या मोतीच्या मध्ये आपण 10 मोती घेतले. 5 मोती या साईडला, 5 मोती या साईडला. अशा पद्धतीने इथे सिंगल क्रोशेट करायचं आहे. पुन्हा 7 साखळ्या करायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7 साखळ्या केल्यानंतर पुन्हा 5 मोतीच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशेट करायचं आहे आणि ही लाईन कंप्लीट करून घ्यायची अशा पद्धतीने. इथे शेवटी आल्यानंतर इथे पुन्हा आपण एक सिंगल क्रोशेट करून हे जॉईन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे जॉईन करून घ्यायचं आहे. इथे आपले हे जॉईन करून झालेलं आहे. त्यानंतर पुन्हा हा धागा इथे तुम्ही कट पण करू शकतात किंवा अशा पद्धतीने हा काढून घ्यायचा आहे आणि आता हे टर्न करायचं आहे. टर्न केल्यानंतर ह्या मागच्या बाजूने आपण अशा पद्धतीने हा धागा पुन्हा ओढून घ्यायचा. एक हुक बनवायचं आहे. त्यानंतर या गॅपमध्ये जिथे आपण साखळ्या बनवल्या त्याच्यावरती एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. टोटल इथे आपण 8 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. प्रत्येक गॅपमध्ये 8 डबल क्रोशेट करायचे आहेत. सुरुवातीला 7 साखळ्या केल्या, त्याच्यावरती आपण 8 डबल क्रोशेट प्रत्येक गॅपमध्ये करून घ्यायचे आणि हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. इथे आपली ही लाईन कंप्लीट झाली. त्यानंतर आपण इथे मोतीसुद्धा लावून घेतले. सुरुवातीला इथे ज्याप्रमाणे आपण लावले त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपण 10 मोती एका लाईनमध्ये अशा पद्धतीने लावून घेतलेले आहेत. सेम इथे जसे लावले त्याच पद्धतीने इथे पण लावायचे. त्यानंतर पुन्हा आपण ब्ल्यू कलरचा धागा यूज केला. त्यानंतर 3 साखळ्या करायच्या आणि पुढे 4 डबल क्रोशेट, पुन्हा 3 साखळ्या, पुन्हा 4 डबल क्रोशेट. आता इथे मी करून दाखवते कशा पद्धतीने केले. सुरुवातीला 3 साखळ्या करायच्या आहेत धागा जॉईन केल्यानंतर आणि आता हा जो गॅप आहे 10 मोतीमधले 5 या साईडला आणि 5 या साईडला, त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने हे एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. टोटल इथे आपण हे 4 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत. 2 3 साखळ्या केल्यानंतर पुन्हा सेम गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट करायचे. सॉरी 4 डबल क्रोशेट करायचे. त्यानंतर पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत. 1 2 3. आता नेक्स्ट गॅपमध्ये पुन्हा एक डबल क्रोशेट करायचे. सुरुवातीला 4 डबल क्रोशेट, त्यानंतर पुन्हा 3 साखळ्या आणि पुन्हा 4 डबल क्रोशेट. अशा प्रकारे हे संपूर्ण कंप्लीट करून घेणार आहोत. इथे मी हे सुरुवातीपासून केलं. त्यानंतर आता शेवटी जिथे आपण हा धागा जॉईन करणार आहोत इथे 2 गॅप सोडले. इथे सुद्धा आपण 2 गॅप सोडून हा जो तिसरा गॅप आहे त्याच्यावरती जॉईन केलेलं. सेम त्याच प्रकारे इथे सुद्धा आपण इथे सुरुवातीला 3 साखळ्या गेल्या. आता इथे आपण एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने एक डबल क्रोशेट करून घ्यायचा आहे आणि हा एक्स्ट्रा धागा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. इथे हे राऊंड कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा आपण येलो कलरचा धागा यूज करायचा आहे. इथे आपण हा धागा जॉईन करून घेतलेला आहे. सुरुवातीला
पुन्हा 3 साकळ्या करायच्या आहेत. इथे आपण एक एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. ज्याप्रमाणे सुरुवातीला केलं त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपण हा येलो कलरचा धागा यूज करून 4 डबल क्रोशेट करून घेतले. पुन्हा 3 साकळ्या करायच्या आहेत. पुन्हा सेम गॅपमध्ये 4 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. आता इथे आपण काय करणार आहोत ते बघूया. हे 4 डबल क्रोशेट बनून झाले. पुन्हा एक साखळी घ्यायची आहे. आता हे जे 3 साखळ्या केल्या आपण सुरुवातीला तिथे आपण एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. पुन्हा एक साखळी करायची आहे. आता नेक्स्ट गॅपमध्ये एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. टोटल इथे आपण हे 4 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. पुन्हा 3 साखळी. पुन्हा सेम गॅपमध्ये एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. 4 डबल क्रोशेट करून घ्यायचे प्रत्येक गॅपमध्ये. पुन्हा 3 साखळी. पुन्हा 4 डबल क्रोशेट. 4 डबल क्रोशेट झाल्यानंतर पुन्हा एक साखळी करायची. त्यानंतर हा जो गॅप आहे त्याच्यावरती आपण एक डबल क्रोशेट, पुन्हा एक साखळी, अशा पद्धतीने हे आपण कंप्लीट करून घेणार आहोत. पुन्हा आता 4 डबल क्रोशेट, 3 साखळ्या, अशा प्रकारे हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. सेम त्याच पद्धतीने पुन्हा आपण ब्ल्यू कलरचाच वापर करणार आहोत. त्याच्या नेक्स्ट इथे आपण हा धागा जॉईन करून घेणार आहोत आणि हा ब्ल्यू कलरचा इथून सेम आपण करून घेणार आहोत. ज्याप्रमाणे इथे सुद्धा आपण केली त्याच पद्धतीने ही डिझाईनसुद्धा करून घ्यायची आहे. फक्त ब्ल्यू कलरचा धागा यूज करणार आहोत इकडे. चला मग ते कंप्लीट करून घेऊया. इथे येलो कलरचा धागा जॉईन करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक एक साखळ्या करायच्या आहेत. दहा साखळ्या केल्यानंतर इथे आपण जॉईन करून घेणार आहोत. आता ह्या गॅपमध्ये एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. तीन डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. पुन्हा आपण साखळ्या करायच्या आहेत. दहा साखळ्या करून घ्यायच्या आहेत. पुन्हा अशा प्रकारे ह्या सेम गॅपमध्ये एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचे. पुन्हा 10 साखळ्या करायच्या आहेत. 1 2 10 साखळ्या झाल्यानंतर पुन्हा सेम गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट करायचे आहेत. अशा प्रकारे हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. इथे माझी हे संपूर्ण डिझाईन बनवून कंप्लीट झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आपण इथे हे चेन करून घेतले. त्यानंतर मी हे लटकनसुद्धा लावून घेतले. त्यानंतर आपलं हे सुंदर असं तोरण बनवून कंप्लीट झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.